हॅलो फ्रेंड्स, मी नॅचरोपॅथ श्रीकांत मुंदडा. मित्रांनो, आज आपण उच्च रक्तदाब व हृदयरोगाचा धोका या विषयावर संवाद करणार आहोत. मित्रांनो, ब्लड प्रेशर ही जी काही व्याधी आहे, ही आता पूर्वी जी व्याधी होती ती एक 60मध्ये 50मध्ये 70मध्ये म्हणजे 50 नंतरच येणारी ही व्याधी होती, उच्च रक्तदाब. परंतु मित्रांनो, जर सध्या परिस्थिती पाहिली तर अक्षरशः 30मध्ये 40मध्ये हजारो लोकांना ब्लड प्रेशरची व्याधी आहे. हजारो म्हणजे माझ्याकडे अनेक पेशंट येतात आणि ते सांगतात की मला ब्लड प्रेशर आहे, आणि त्यांचं वय जेव्हा पाहतो तेव्हा मी उडतोच. अरे, 25 हे काय वय ब्लड प्रेशर होण्याचं वय आहे का? 27 हे काय वय आहे का? 30 हे काय वय आहे का? पण या लहान वयामध्ये सुद्धा लोकांना ब्लड प्रेशर होतोय. तर हा ब्लड प्रेशर जो मोठ्या प्रमाणावर आज आपल्याकडे आलेला आहे, त्याचं कारण काय? त्याची अनेक कारणं आहेत. त्यातली काही कारणं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे व्यायामाचा अभाव. सध्या काय झाली, आपली गतिमान जीवनशैली आहे. म्हणजे प्रत्येकजण स्वतः सकाळपासून उठायचं आणि त्याचा व्यवसाय आहे, त्याची नोकरी आहे, त्याच्यासाठी धावणं पळणं, म्हणजे सकाळपासून उठायचं आणि व्यवसायाला लागणं, आणि त्याकरता लोकांना व्यायामाला वेळ नाही. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की 90% भारतीय लोक रोज व्यायाम करत नाही. 90% म्हणजे 130 कोटीचा देश आहे आणि 90% लोक व्यायाम करत नाहीत. फक्त 10% लोक व्यायाम करतात. आणि सध्या लॉकडाऊनमुळे तर परिस्थिती अजून खराब आहे की लोक घरातच आहेत, व्यायामाला बाहेर पडता येत नाही, आणि त्यामुळे सुद्धा परिस्थिती अतिशय गंभीर आहे. तर मित्रांनो, व्यायामाचा अभाव हे हृदयविकार, हे रक्तदाब वाढण्याचं महत्त्वाचं कारण हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण कसं असतं की ज्या पद्धतीने ब्लड सर्क्युलेशन व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने रक्तपुरवठा व्हायला पाहिजे हृदयाला, त्यासाठी व्यायाम आवश्यक असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे, व्यायामाच्या अभावामुळे आपल्याकडे ब्लड प्रेशर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. त्याचं दुसरं कारण जर आपण पाहिलं तर व्यायामच्या बरोबर दुसरं कारण काय आहे, तर दुसरं कारण आहे अमेरिकनायझेशन ऑफ इंडियन फूड. आमच्या संपूर्ण खाद्य संस्कृतीचं आता अमेरिकन झालेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे नेमकं, की सध्याच्या जीवनशैलीचं आपण वर्णन केलं तर फास्ट फूड, फास्ट लाईफ आणि फास्ट डेथ हे सध्याचं जीवनशैलीचं आपलं वर्णन आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जो आपण आहार चुकीचा करायला लागलो आहे, त्यामुळे चुकीची आहार पद्धती, ज्या आहार पद्धतीमध्ये मैदा भरपूर आहे, तळलेलं भरपूर आहे, फास्ट फूड भरपूर आहे, मांसाहार भरपूर आहे, अशा सर्व जीवनशैलीमुळे आज आपल्यामध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण वाढतं आहे. कारण उच्च रक्तदाबही वाढतं आणि त्याबरोबर कोलेस्ट्रॉल पण वाढतं आहे. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. ब्लड प्रेशर वाढण्यास आहारसुद्धा कारणीभूत आहे. कारण भरपूर मीठ असलेले पदार्थ आपण खाऊ लागलेलो आहे. ज्या पदार्थामध्ये भरपूर मीठ आहे, सोडियम आहे, असे पदार्थ जेव्हा आपण मोठ्या प्रमाणावर खातोय, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला उच्च रक्तदाब आपला वाढतोय, पण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचप्रमाणे ह्या लाईफस्टाईलमध्ये आता ड्रिंक्सचं प्रमाण वाढलं. म्हणजे ड्रिंक्स याला एक सामाजिक मान्यता आहे तसं पाहिलं गेलं तर. त्याच्यामुळे काय झालं की ड्रिंक्सचं प्रमाण वाढल्यामुळे सुद्धा आपल्याकडे उच्च रक्तदाब वाढला आहे. कारण काय झालं आहे की जनरली लोकांना माहीत नसतं, लोक सॉफ्ट ड्रिंकमध्ये ड्रिंक्स पितात. म्हणजे वेगवेगळ्या कोलाज वगैरे अशा पद्धतीचे जे सॉफ्ट ड्रिंक्स असतात त्याच्यामधनं आपला तरुण वर्ग ड्रिंक्स पितो. आणि ड्रिंक्स कसं आहे की मॉडरेशन इज द की ड्रिंक्समध्ये, की मर्यादित जर ड्रिंक करत असाल तर ते आपल्या हृदयाला चांगलं आहे, आपल्या शरीराला चांगलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. परंतु मॉडरेशन हा प्रकार राहिलेला नाही. लोकांना 1 क्वार्टर 2 क्वार्टर ते पण सॉफ्ट ड्रिंक बरोबर मोठ्या प्रमाणावर पितात. तर ह्याचा परिणाम नेमका काय होतो की हळूहळू जेव्हा 2 पेगच्या वरती आपण ड्रिंक्स प्यायला लागतो, दारू प्यायला लागतो 2 पेगच्या वर, तेव्हा कालांतराने आपला ब्लड प्रेशर वाढायला लागतं, म्हणजे रक्तदाब वाढायला लागतं. म्हणजे अनेक लोक 3 पेग 4 पेग असं दारू पितात आणि त्याच्यामुळे हळूहळू कालांतराने ब्लड प्रेशर वाढतं. आणि जे लोक सातत्याने 10-15 वर्ष अशा मोठ्या प्रमाणावर मद्यपान करतात, अशा लोकांच्या हृदयाचा आकार सुद्धा वाढतो. म्हणजे हार्ट एनलार्जमेंट ज्याला म्हणतो आपण, ते सुद्धा याच्यामध्ये घडतं. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे मॉडरेशन इज द की. म्हणजे आज ड्रिंक्सला कोणी अवॉइड करू शकत नाही आजच्या सामाजिक जीवनामध्ये, म्हणजे इट्स सो कॉमन. परंतु
त्याला जर मर्यादा असेल तर ते तुम्हाला विशेष हार्मफुल नसेल, पण अमर्यादित असेल तर तुम्हाला त्याचं निश्चित परिणाम भोगावे लागतील, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मित्रांनो, याच्या पुढचं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. मानसिक ताणतणाव हे आजच्या जगात अनअवॉइडेबल आहे. म्हणजे मानसिक ताणतणाव हे ब्लड प्रेशर वाढण्याचं महत्त्वाचं कारण आहे. ब्लड प्रेशर वाढण्याचं महत्त्वाचं कारण काय आहे, तर मानसिक ताणतणाव. सध्या लोकांचा एक गैरसमज झाला आहे की जे काही पैसे आम्ही कमवणार आहोत ते पैसे वर नेण्याची सोय होणार आहे. त्यामुळे लोक सकाळपासून उठतात आणि धावत सुटतात, सकाळपासून उठतात आणि धावत सुटतात. आणि पैसा कमवणं हेच फक्त उद्दिष्ट आयुष्यामध्ये राहिल्यामुळे काय होतं की माणूस धावून धावून पैसा कमवतो, पण 40शीत संपूर्ण शरीर गमावतो. आणि 40शीमध्ये त्याला हे ब्लड प्रेशर, डायबिटीस, कोलेस्ट्रॉल, हार्ट अशा सगळ्या व्याधी लागतात. ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मानसिक ताणतणावापासून आपण दूर राहिलं पाहिजे. आता एक म्हण आपण ऐकली, त्याच्यात म्हणजे ज्याला ज्याला मानसिक ताणतणाव त्याला उच्च रक्तदाब होणार. म्हणजे ताणतणावाचा आणि उच्च रक्तदाबाचा मोठा संबंध आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तणावमुक्त राहायला पाहिजे. आपण तणावमुक्त राहायला पाहिजे, तणावापासून दूर राहायला पाहिजे. आणि तसं जर आपण ठेवलं तर आपण ब्लड प्रेशर आपण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये शकतो किंवा आपल्याला होणार नाही ब्लड प्रेशर. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवलं पाहिजे की आता लोकांना रक्तदाब हा सांगितलं की 30शीत आला. माझ्याकडे 22 वर्षाचा एक तरुण आला की ज्याला ब्लड प्रेशरची गोळी सुरू झाली. म्हणजे याला काही वय राहिलं नाही. तर याच्यामध्ये बरीच कारणामध्ये एक अनुवंशिकता पण आहे. आईवडिलांकडनं आपल्याला रक्तदाब मिळतो. जसं वडिलोपार्जित इस्टेट सोडता येत नाही, तसं आईवडिलांकडनं मिळालेला सुद्धा आपल्याला ब्लड प्रेशर सोडता येत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, मग आपला प्रवास कसा सुरू होतो की बाबा मला एक गोळी लागली, ब्लड प्रेशरची गोळी. आपण डॉक्टरकडे जेव्हा आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास होतो म्हणजे काय, अचानक कोणाला चक्कर येते, कोणाला पडतो किंवा एकदमच हेवीनेस वाटायला लागतं चेस्टमध्ये, डोक्यांमध्ये, आणि माणूस डॉक्टरांकडे पोचतो. मग ब्लड प्रेशर तपासतो. तो एक ॲक्सिडेंटच असतो की माझा ब्लड प्रेशर वाढलेला आहे हे जेव्हा माणसाला कळतं आणि आता मला बीपीची गोळी सुरू झाली, हा एक ॲक्सिडेंटच असतो. तो अचानक येतो आपल्या आयुष्यामध्ये आणि माणूस मग ब्लड प्रेशरचा पेशंट बनतो. तर ही एक गोळी जी सुरू झाली आपल्याला ब्लड प्रेशरची, ती गोळी सुरू झाली की मात्र एक लक्षात ठेवलं पाहिजे की ही गोळी आता आपल्याला आयुष्यभरासाठी घ्यायची आहे. म्हणजे एकदा का गोळी ब्लड प्रेशरची तुम्हाला लागली तर ती लाईफ लॉंग लागते, हे आपण पूर्णपणे लक्षात ठेवलं पाहिजे. ती जनरली ब्लड प्रेशरची गोळी 99% बंद होत नाही, असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. आणि मनाने तर गोळी बंद करूच नाही. पण आपल्याला काय करता येऊ शकतो, आजच्या आपल्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे की बाबा मला समजा ब्लड प्रेशर असेल तर तो ब्लड प्रेशर वाढू नये, त्याचं रूपांतर हृदयविकारामध्ये होऊ नको, त्याचं रूपांतर किडनी रोगामध्ये होऊ नये आणि माझ्या गोळ्या वाढू नये, हा मूळ उद्दिष्ट आपल्या ह्या आजच्या कार्यक्रमाचा आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवला पाहिजे की माणसाचा प्रवास एक गोळीपासून सुरू होतो ब्लड प्रेशरमध्ये सुद्धा. आणि काही काळाने तरी मग एक 2-4-5 वर्षांनी ब्लड प्रेशर वाढायला लागतं. ब्लड प्रेशर वाढायला लागलं, कंट्रोलमध्ये येत नाही की डॉक्टर मग दुसरी गोळी देतात. मग अशा गोळ्या वाढत जातात आणि बीपी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्याच्यानंतर काय होतं की कालांतराने मग त्याला कोलेस्ट्रॉलची गोळी पण दिली जाते. त्याच्यानंतर त्याला हे रक्तपातळची पण गोळी सुरू होते. म्हणजे हा रक्तदाबाची एकदा गोळी सुरू झाली की हा असा माणसाचा प्रवास सुरू होतो. म्हणून एक माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे की असा आपला प्रवास जाऊ नये की पुढे तो हृदय विकाराकडे आणि किडनी विकाराकडे जाईल. तर एकच काम करायचं की आपल्याला जर रक्तदाबाची गोळी सुरू झाली आहे तर आता आपल्या उर्वरित आयुष्यात शेवटपर्यंत आपल्याला गोळ्या न वाढो आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं. तर मित्रांनो, आपण जर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही ठेवलं तर काय होऊ शकतं. आता ब्लड प्रेशर समजा मी लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं, तर ब्लड प्रेशर जर कंट्रोलमध्ये राहिलं नाही तुमचं आणि सतत वाढत राहिलं आणि मोठ्या प्रमाणावर वाढत राहिलं तर त्याचा पहिला परिणाम म्हणजे हार्टवर होतो, हृदयावर होतो. आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो, बायपास एन्जिओप्लास्टीला सामोरं जावं लागू शकतं. एक दुसरं, अनेकदा पॅरालिसिसचा झटका येऊ शकतो, ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. म्हणजे आपला जर रक्तदाब कंट्रोलमध्ये राहिला नाही तर हे सुद्धा आपल्या बाबतीत घडू शकतो. तिसरं म्हणजे किडनी विकाराकडे सुद्धा जर हायपरटेन्शन जास्त वाढत असेल, रक्तदाब जास्त वाढत असेल तर हळूहळू आपल्या किडण्यांवर लोड वाढतो
आणि अनेक रक्तदाबाच्या विकारच्या पेशंटना पुढे हळूहळू किडनी विकार होतो, डायलिसिसवर जावं लागतं, किडनी ट्रान्सप्लांटवर सुद्धा जावं लागतं. तर मित्रांनो, माझ्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे की आपल्याला तिकडं जायचं नाही आहे. मग त्याच्याकरता काय करायचं की माझी जे काय ॲलोपॅथी ट्रीटमेंट चालू आहे, माझी जी काय ॲलोपॅथी ट्रीटमेंट चालू आहे ती चालू ठेवा. ती आपल्याला कुठेही तिला हात लावायचा नाही. आणि त्याच्याबरोबर जर आपण निसर्गोपचाराची जोड दिली तर मी तुम्हाला सांगतो आपण आपला रक्तदाब, ब्लड प्रेशर हा आपण कायम नियंत्रित ठेवू शकतो. एवढी चांगली नैसर्गिक सप्लिमेंट्स आता निसर्गोपचारामध्ये मित्रांनो उपलब्ध आहेत. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट एक करायचं की मनाने कधीही ब्लड प्रेशरच्या गोळ्या बंद करू नका. मनाने कधीही ब्लड प्रेशरच्या गोळ्या बंद करू नका. ह्या गोळ्यांची मला गरजच नाही आहे, माझं बीपीच असं आहे, माझा नॉर्मलच राहतो. डॉक्टर जेव्हा सांगतील तेव्हाच तसं करा, मनाने करू नका. कारण अनेक पेशंट माझ्याकडे येतात आणि 4-4, 5-5, 6-6 महिने ते ब्लड प्रेशरच्या गोळ्या खात नाहीत आणि मग अचानक त्यांना हार्ट अटॅक येतो, पॅरालिसिस येतो. असे मी रुग्ण पाहिलेले आहेत मित्रांनो. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की बीपीची गोळी कुठलीही मनाने बंद कधीच करू नका, अन्यथा मोठा धोका तुमच्या आयुष्यात उद्भवेल. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तर आपण हा ब्लड प्रेशर, बीपी कंट्रोल करण्यासाठी काय सप्लिमेंट्स आणि निसर्गोपचारातले सप्लिमेंट्स वापरू शकतो. तर त्याच्यातलं सर्वात पहिलं सप्लिमेंट मी सांगणार आहे आणि ची माहिती देणार आहे ते म्हणजे दुधी भोपळा रसप्रयोग. दुधी भोपळ्या रसाचा अतिशय उत्कृष्ट उपयोग हा आपल्याला ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी होतो, हे लक्षात घ्या. मी स्वतः गेली 20 वर्ष दुधी भोपळ्याचा रस पितो आणि दुधी भोपळ्याचा रस हा तुम्हाला तंदुरुस्त तर ठेवतो, तुमचं हृदय पण चांगलं ठेवेल, तुमचा बीपी पण कंट्रोलमध्ये ठेवेल, तुमचं कोलेस्ट्रॉल पण नॉर्मल ठेवेल, तुमच्या वेट मॅनेजमेंटसाठी सुद्धा हा दुधी भोपळ्याचा रस अत्यंत उपयोगी आहे, एक लक्षात ठेवलं पाहिजे. दुधी भोपळ्या रसाला नाहक बदनाम केलं गेलेलं आहे की दुधी भोपळ्या रसाबद्दल अप्रचार केला गेलेला आहे. कारण दुधी भोपळ्या रसाचं यश हे लक्षात ठेवा. मी मित्रांनो आवर्जून सांगतो की दुधी भोपळ्या रस प्रयोगाला बिलकुल घाबरू नका, दुधी भोपळ्या रसाला सुद्धा घाबरू नका. दुधी भोपळा रस रोज प्राशन करा. फक्त त्याच्या बाबतीत एवढीच काळजी घ्यायची असते की कडू भोपळ्याचा रस पिऊ नका, कडू भोपळ्याचा रस पिऊ नका आणि काढून ठेवू नका. दोनच गोष्टी. जर दुधी भोपळा तुम्ही विकत आणला, त्यातला एक तुकडा चाखून पाहिला, तो कडू आहे की नाही. 99.99 दुधी भोपळा कडू नसतो. आपण तो चाखा, जर कडू असेल तर फेकून द्या, पण 99.99 दुधी भोपळा कडू नसतो. लाखो भोपळ्यामध्ये एखादा भोपळा कडू येतो आणि जेव्हा तुम्ही चेक नाही करत दुधी भोपळ्याचा कडू आणि कडू भोपळ्याचा रस पिला तर तो बाधू शकतो. पण एखाद्या माणसाच्या चुकीमुळे करोडो लोक भोपळ्याचा रस पिण्याचं सोडत असतील, लाखो लोक, तर ते चुकीचं आहे मित्रांनो. हे बिना खर्चाचं औषध आहे. खरं म्हटलं तर दुधी भोपळ्याचा रस तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता, अतिशय सोपा आहे. आम्ही स्वतः रोज भोपळ्याचा रस बनवतो आणि ज्या दिवशी जमत नाही त्या दिवशी आम्ही दुधी भोपळ्याची पावडर पण वापरतो. तर मी दुधी भोपळ्या रसाच्या पावडरचं तुम्हाला माहिती देणार. ही दुधी भोपळ्या रसाची पावडर आहे. हे दुधी भोपळ्याच्या रसाची पावडर अतिशय उपयुक्त आहे आपल्याला ब्लड प्रेशरकरिता, रक्तदाबाकरिता, कोलेस्ट्रॉल कमी करण्याकरता उपयुक्त आहे. त्याच्यानंतर आपला हार्टसाठी पण उपयुक्त आहे, आपला हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे, वेट मॅनेजमेंट करता उपयुक्त आहे. तर दुधी भोपळ्या रसाची पावडर जी आहे हे फक्त 150 रुपयात आपण उपलब्ध केलेलं आहे. याच्यामध्ये पाउचेस असतात, म्हणजे याच्यामध्ये पाऊच दिलेला, एक मोठा ग्लास पाणी घ्यायचा, त्याच्यात एक पुडी टाकायची, सकाळी अनुशापोटी उठल्या उठल्या ढवळा आणि सकाळी उठल्या उठल्या पिऊन टाका. 1 ग्लास भोपळ्याचा रस पावडर तुम्हाला रेडी टू ड्रिंक आहे. म्हणजे तुम्ही उद्या कुठं बाहेरगावी जात असाल किंवा कधी बायको गावाला जरी गेली तरी तुम्हाला तुमचा भोपळ्या रसात खंड पडणार नाही. किंवा अनेक ज्येष्ठ नागरिक असतात की जे भोपळ्याचा रस बनवू शकत नाही. आमची जी दुधी भोपळ्या रसाची पावडर आम्ही उपलब्ध केली ती पाऊचमध्ये, रोजचा 1 पाऊच. दुसरी गोष्ट, त्याच्यात तुळशी, पुदिना, काळी मिरी, सेंधव नमक सगळं टाकलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे कडू भोपळे आहेत की नाही हे चेक केलं जातं. म्हणजे दुधी भोपळ्याची पावडर बनवताना आधी चेक केले जातात कडू भोपळा आहे की नाही, आणि भोपळे चेक करूनच ही पावडर बनते आणि उत्कृष्ट रिझल्ट्स आहेत त्याला. तुमचं कॉन्स्टिपेशन असो, पोट साफ होत नसेल, सगळ्यासाठी दुधी भोपळ्या रसाची पावडर अतिशय उपयोगी आहे. म्हणून दुधी भोपळ्याचे पावडर रोज किंवा दुधी भोपळ्याचा रस घरी बनवा. 1 ग्लास भोपळ्याचा रस प्या, तुम्हाला अनेक वर्ष आजार होत नाही, हे मी माझ्या अनुभवावरनं सांगतो. आता झाला दुधी भोपळा एक.
दुसरं अजून काय आहे की ज्याच्यामध्ये आपण ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी वापरू शकतो, तर ते म्हणजे बघा, हे औषध आहे, नैसर्गिक औषध आहे हे. मध, लिंबू, लसूण, आल्याचा रस, ॲपल सायडर व्हिनेगर. मध, लिंबू, लसूण, आल्याचा रस आणि ॲपल सायडर व्हिनेगर हे अतिशय उत्कृष्ट ज्यूस हा आम्ही उपलब्ध केलेला आहे. 450 रुपयामध्ये हा मिळतो. त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे, मध, लिंबू, लसूण, आल्याचा रस, ॲपल सायडर व्हिनेगर. आणि हे रोज आपण एक 4 चमचे प्यायचं सकाळी उठल्यावरती. समजा तुम्ही दुधी भोपळ्याचा रस घेतला, त्याच्यानंतर अर्ध्या तासाने घेऊ शकता. आणि अतिशय पॉवरफुल आहे तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी, अतिशय पॉवरफुल. आणि त्याचा दुसरा फायदा कोलेस्ट्रॉल पण कमी होतो. तिसरा फायदा हार्टसाठी सुद्धा उपयोग. चौथा फायदा वेट मॅनेजमेंट, म्हणजे वेट मॅनेजमेंटसाठी सुद्धा हा उत्कृष्ट आहे. आणि संपूर्ण नैसर्गिक. त्याची कंटेंट पहा. आज लसूण तुम्हाला माहिती आहे काय उपयोगी आहे, आलं तुम्हाला माहिती आहे काय उपयोगी आहे, मध तुम्हाला माहिती आहे काय उपयोगी आहे, त्याच्यानंतर ॲपल सायडर व्हिनेगर त्याच्यामध्ये आहे, लिंबू सगळं टाकलेलं आहे. तर असा हा रेडी टू ड्रिंक ज्यूस आपल्याकडे मिळतो आणि हा रोज घ्यायला हरकत नाही. मी स्वतः हा ज्यूस रोज घेतो. माझं हृदय चांगलं ठेवण्यासाठी, मला बाबा कुठले व्याधी होऊ नये म्हणून हे वापरतो. मित्रांनो, मी प्रत्येकाला सांगेल की हे आपण घेतलं पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे का, की एकदा व्याधी जर झाली असेल तर तिला वाढू देऊ नका. एकदा वाढू दिली तर तुम्ही दीर्घायुषी होऊ शकत नाही, एक लक्षात ठेवा. मग सारख्या हॉस्पिटलच्या चक्रा सुरू होत्यात, वेगवेगळ्या डॉक्टरांच्या चक्रा सुरू होतात, ह्या स्पेशलिस्टकडे जा, त्या स्पेशलिस्ट. कशाला पाहिजे? जर मी माझ्या आरोग्याची काळजी घेतली, चांगल्या गोष्टी वापरल्या, तर माझे रोग वाढणारच नाही. तर त्या दृष्टीनेच आपल्याला प्रयत्न करायला हवे प्रत्येकाने मित्रांनो. तर त्याच्या पुढचं म्हणजे आपण ॲडवाईस करतो ओमेगा कॅप्सूल. ओमेगा कॅप्सूल म्हणजे जवसाच्या तेलापासून या कॅप्सूल बनलेल्या असतात. 1000 mg कॅप्सूल्स आहेत. 1000 mg फ्लेक्स ऑइल, ज्याला इंग्रजीमध्ये फ्लेक्स ऑइल म्हणतात. आता ओमेगा 3 हे ब्लड प्रेशर कंट्रोल करता अतिशय उपयुक्त आहे. ओमेगा 3 भारतीय माणसामध्ये सर्वात जास्त हृदयविकाराचं जे प्रमाण आहे त्याचं महत्त्वाचं कारण लक्षात ठेवा. भारतीय माणसामध्ये सर्वात जास्त हृदयविकाराचं प्रमाण का आहे, तर ॲब्सेन्स ऑफ ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स. ॲब्सेन्स ऑफ ओमेगा 3 फॅटी ॲसिड. ओमेगा 3 बद्दल भारतीय माणसांना अजूनही माहिती नाही. ओमेगा 3 म्हणजे हृदय मित्र असतं. ओमेगा इज अ हृदय मित्र. तर ओमेगा 3 जेव्हा तुम्ही कन्झ्युम करता, म्हणजे जवसाचं तेल आणि जवसाच्या तेलाच्या कॅप्सूल किंवा जवस खाणे, ज्यांना शक्य आहे त्यांनी फ्लॅक्सीड खाणे, जवस खाणे. पण आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर जवस खाल्लं लागतं, तेव्हा तेवढं आपल्याला ओमेगा 3 मिळतं. म्हणून मी जनरली लोकांना ओमेगाच्या कॅप्सूल ॲडवाईस करतो. आणि आम्ही ज्या कॅप्सूल देतो ह्या 550 रुपयामध्ये आहेत. या 1000 mg ऑइल, म्हणजे सकाळी 1000 mg आणि रात्री जेवणानंतर 1000 mg जर हे आपण वापरलं तर तुम्हाला सांगतो याचा सर्वात मोठा काय फायदा होतो की ब्रेन सर्क्युलेशन, मेंदूचा रक्तपुरवठा, ब्लड प्रेशर कंट्रोल, दुसरा फायदा. तिसरा फायदा डोळ्यांचा रक्तपुरवठा वाढतो, म्हणजे डोळ्यांचा रक्तपुरवठा. चौथा फायदा कोलेस्ट्रॉल कमी करतो. हार्ट फ्रेंडली, म्हणजे आपलं हृदय चांगलं करतो, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधलं कोलेस्ट्रॉल काढणे. किडनीसाठी उपयुक्त, म्हणजे आपली किडनीमध्ये काही ब्लॉकेजेस तयार होतात, किडनीसाठी सुद्धा ओमेगा 3 अत्यंत उपयुक्त. पायामध्ये सर्क्युलेशन, लिव्हर करता ओमेगा 3 अत्यंत उपयोगी. म्हणजे लक्षात घ्या किती फायदे आहेत ओमेगा 3चे. तर ओमेगा 3च्या रोज 2 कॅप्सूल घ्या. जवस खूप मोठ्या प्रमाणावर खाल्ल्यावर तेवढं मिळतं, पण ज्यांना जवस खायचं त्यांनी जवस खा, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. परंतु मी लोकांना ओमेगाच्या कॅप्सूल ॲडवाईस करतो. आणि ओमेगा 3 हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे. घर तुमची मिसेस असो, मुलं असतो, आज ओमेगा 3 जर तुम्ही घेत राहिला तर म्हणजे ब्रेनपासून खालपर्यंत त्याचा फायदा होतो, एक लक्षात ठेवलं पाहिजे. आता याच्या पुढं म्हणजे मी तुम्हाला जी माहिती देणार आहे की जे ब्लड प्रेशरमध्ये अत्यंत उपयोगी आहे ते म्हणजे गामा ओरिजिनॉल कॅप्सूल. गामा ओरिजिनॉल कॅप्सूल. गामा ओरिजिनॉल कॅप्सूलबद्दल आता मी तुम्हाला माहिती देणार आहे. ह्या गामा ओरिजिनॉल कॅप्सूल 450 रुपयामध्ये मिळतात. आता गामा ओरिजिनल म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत नाही. ओरिजिनल शब्द कुठेतरी ऐकलेला आहे. गामा ओरिजिनल कॅप्सूल ह्या कशापासून बनलेल्या आहेत, तर राईस ब्रान म्हणजे तांदळाच्या कोंड्यामध्ये ओरिजिनॉल नावाचं एक तत्व असतं, ते बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे. आता भारतामध्ये ह्या कॅप्सूल्स बनतात. आणि गामा ओरिजिनॉल इज अ पॉवरफुल अँटीऑक्सिडंट. जपानमध्ये गामा ओरिजिनॉलला औषधी म्हणून मान्यता आहे. जपानमध्ये गामा ओरिजिनॉलला औषधी म्हणून मान्यता आहे.
आणि गामा ओरिजिनॉल जे असतं ते इतकं जबरदस्त अँटीऑक्सिडंट आहे की त्याच्याने ब्लड प्रेशर कंट्रोलला फायदा, कोलेस्ट्रॉल कमी होतं, हृदयविकारात अत्यंत उपयोगी, त्याच्यानंतर तुमचा थायरॉइड पेशंटसाठी पण ते उपयोगी आहे, त्याच्यानंतर लिव्हरमधला फॅट काढणे, त्याच्यानंतर ज्या महिलांना हॉट फ्लशेस येतात, म्हणजे जेव्हा मासिक पाळी गेल्यानंतरचा जो त्रास होतो महिलांना, भरपूर घाम येणे, हॉट फ्लॅश असा त्रास अनुभवतात महिला, त्याच्यासाठी पण अत्यंत उपयोगी गामा ओरिजिनॉल आहे. आणि हे अत्यंत स्वस्त गामा ओरिजिनॉल कॅप्सूल जर फॉरेनच्या घ्यायला गेलो तर 3,000 रुपयाला बाटली आहे, आणि ह्या 450 रुपयामध्ये आपल्या भारतामध्ये आता बनतं आहे गामा ओरिजिनॉल. आणि ज्याला फॉरेन अगदी अमेरिकेपासून युरोपमध्ये हे मोठ्या प्रमाणावर गामा ओरिजिनॉल वापरलं जातं, कारण त्याची अँटीऑक्सिडंट पॉवर. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, तर तुमच्या रक्तवाहिन्यामधले जे फ्री रॅडिकल्स असतात त्यांना बाहेर काढणं, त्यांना ऑक्सिडाईज करणं, ऑक्सिडेशन जे झालेलं असतं ते कचरा बाहेर काढणं, थोडक्यामध्ये जर सामान्य भाषेत सांगितलं तर कचरा बाहेर काढणं, जो काही कचरा आत येतो. तर असं गामा ओरिजिनॉल कॅप्सूल पण अत्यंत उपयोगी आहेत, त्याचा आपण वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर बऱ्याचदा काय होतं की अनेक वर्ष जेव्हा तुम्हाला ब्लड प्रेशर असतो तेव्हा बऱ्याचदा आपल्या हृदयाचे जे हे असतात स्नायू असतात त्याच्यावर परिणाम होतो. बऱ्याचदा हृदयाच्या स्नायूवर सुद्धा जेव्हा BP वाढत असतो तेव्हा आपल्या हार्टचे मसल्सवर त्याचा परिणाम होतो. रक्तवाहिन्या कडक बनतात, आपल्या हार्टचे जे पाईप्स असतात रक्तवाहिन्या त्या कडक बनतात, लवचिकपणा कमी होतो. त्याच्यामध्ये मी लोकांना एक कार्डिओ सपोर्ट नावाचं मी रेकमेंड करतो, हेल्थ सप्लिमेंट कार्डिओ सपोर्ट. आता ह्या कार्डिओ सपोर्टमध्ये काय आहे, तर कार्डिओ सपोर्टमध्ये आहे एल अर्जिनाईन. एल अर्जिनाईन म्हणजे आपल्या व्हेन्स मोठ्या करणारं औषध आहे, म्हणजे आपल्या डायलेशन ऑफ आर्टरी, म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांचा डायमीटर कमी होतो. जसं वय वाढतं माणसाचं, कधी कोलेस्ट्रॉल वाढतं, कधी ब्लड प्रेशरमुळे, ब्लॉकेजेसमुळे डायलेशन म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांचा डायमीटर कमी होतो, तर हे काय करतं, डायलेशन ऑफ आर्टरी म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांचा परत डायलेट करतात, म्हणजे आपल्या ओरिजिनल शेपला रक्तवाहिन्या येतात आणि रक्तवाहिन्या विस्तारतात आणि आपल्या हृदयाला रक्तपुरवठा चांगला येतो, ब्लड प्रेशर कंट्रोलला चांगला. आणि दुसरं त्याच्यामध्ये आहे ते कोएन्झाईम Q10 असतं. त्याच्यामुळे काय फायदा होतो की आपल्या हृदयाचे स्नायू बळकट होतात, जे आपलं हार्ट पंपिंग करतं त्याचे हृदयाचे स्नायू बळकट होतात, आणि आपल्या जे हृदय आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, तिथं एनर्जी सेल्स असतात, त्या एनर्जायझर त्याला ते एनर्जी देतं आणि आपले ते अवयव चांगल्या रीतीने काम करण्यास उपयुक्त होतं. म्हणजे आपली किडनी आहे, लिव्हर आहे, हार्ट आहे आणि ब्रेन, या ठिकाणी हे Q10ची फार गरज असते. जसं वय वाढतं तसं ते कमी होत जातं, आणि हे कोएन्झाईम Q10 जेव्हा आपल्याला मिळायला लागतं, हे कॉम्बिनेशन आहे, हे जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपण अनेक मोठ्या आजारांना दूर ठेवू शकतो, अक्षरशः एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि याच्याने तुम्हाला चालताना कधी BP पेशंटना असा दम लागतो, बऱ्याच BP पेशंटला असा जीव घाबरल्यासारखा होतो, छातीवरती जडपणा वाटतो. जेव्हा हे तुम्ही नैसर्गिक सप्लिमेंट्स वापराल याच्याने तुम्हाला जाणवणारच नाही, एवढं रिलीफ तुम्हाला मिळतं, तुम्हाला वाटतं मी माझं जसं पूर्वीसारखं आयुष्य जगतोय तसंच छान आयुष्य जगतोय. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, ब्लड प्रेशर ही पहिली पायरी असते. कुठल्याही माणसाला हृदयविकार होतो त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे, ब्लड प्रेशर असलेल्या प्रत्येक रुग्णाने लक्षात ठेवायचं की ब्लड प्रेशर ही हृदयविकाराकडे जाणारी पहिली पायरी आहे. जर आपण तिथंच आपल्याला स्वतःला थांबवलं, ब्लड प्रेशर कायम नियंत्रणात ठेवलं, कायम त्याची काळजी घेतली, तर आपल्याला हृदयविकार होण्याचे चान्सेस नाहीत. परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपण भावी हृदयरुग्ण आहे, म्हणजे प्रत्येक BP पेशंट हा भावी हृदयरुग्ण आहे असं समजून जर त्यांनी वागला तर निश्चितच तो हृदयविकारापासून स्वतःला दूर ठेवू शकेल, एक लक्षात ठेवलं पाहिजे. तर बऱ्याचदा काय होतं की आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात, जेव्हा BP वाढत असतो, एक 20 वर्ष 15-20 वर्ष गेली तर त्या रक्तवाहिन्यांचा लवचिकपणा कमी होतो, कडकपणा येतो. कधी कधी जसं कोलेस्ट्रॉलचे ब्लॉकेज ठीक आहे, आपण Omega-3 आहे, दुधी भोपळ्याचा रस आहे, मध, लिंबू, लसूण, आल्याचा रस, ॲपल सायडर विनेगर आहे, गामा ओरिजिनल, यांनी कोलेस्ट्रॉल पण कमी होईल, BP पण कंट्रोलमध्ये राहील. पण बऱ्याचदा ब्लॉकेजेस येतात तरीसुद्धा माणसाला. कुठले येतात ब्लॉकेजेस, तर कॅल्सिफिकेशन हा शब्द असतो की तुमच्या हृदयाच्या पाईप्समध्ये असो किंवा तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये, हार्टच्या पाईप्समध्ये कॅल्शियम जमा आहे.
कॅल्शियम ब्लॉक्स म्हणजे हे दगडासारखे ब्लॉक्स असतात. त्याला हेवी मेटल टॉक्सिसिटी म्हणतात. हे कुठून येतं? तर आपण जे काही पाणी पितो आहे, त्याच्यानंतर आपण जे काही बाहेर पर्यावरणाचा नाश झालेला जो काही आपण श्वसन करतो, हे पेट्रोल इनहेल करतो, तर हे कॅडमियम, तांबा, पारा, जस्त हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे धातू पाण्यापासून हवेतनं येत असतात आणि हे येऊन काय होतात हे आपल्याला डोळ्याला दिसत नाही आणि त्याच्याने सुद्धा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये एक प्रकारचं लीड असो सगळं एक प्रकारचा ब्लॉकेज तयार होतो आणि ते दगडासारखं ब्लॉकेज असतो. ते ब्लॉकेजेस काढण्यासाठी आपण मित्रांनो ओरल किलेशन कॅप्सूल्स ॲडवाईज करतो. ओरल किलेशन कॅप्सूल याच्यामध्ये एक इडिटिया नावाचं द्रव्य असतं आणि ह्या ओरल किलेशन कॅप्सूलची एवढी ताकद आहे की कॅल्सिफिकेशन म्हणजे दगडासारखे ब्लॉक्स आपले वितळण्यास मदत करतं. दगडासारखे ब्लॉक्स असतात की जे हृदयाला रक्तपुरवठा कमी करतात आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी ओरल किलेशनचा कोर्स मी प्रत्येकाला ॲडवाईज करतो की 3 महिने तरी ओरल किलेशनचा आपण कोर्स करून घ्या वर्षातनं 2 वर्षातनं. ज्यालाही प्रदीर्घ आयुष्य मोठं आयुष्य जगायचं आहे. मित्रांनो मी नेहमी लोकांना सांगतो आयुष्य एकच मिळणार आहे पण ते आपल्याला दीर्घायुष्य व्हायला पाहिजे. आपण एक दुसरी गोष्ट क्वालिटी लाईफ मिळायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जे काय आयुष्य मिळायला पाहिजे ते क्वालिटी मिळायला पाहिजे. म्हणजे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नुसतं आयुष्य जगण्यात मजा नाही. मी शेवटपर्यंत कार्यरत आहे, शेवटपर्यंत कार्यरत होतो आणि एक मस्त आयुष्य जगलं. मिनिमम हॉस्पिटलायझेशनसारखं आयुष्य मी जगलो. मिनिमम मला कुठल्याही तपासण्या ह्या त्या कराव्या लागल्या आणि मी शेवटपर्यंत मस्त आयुष्य जगलो. असं आयुष्य जगता आलं पाहिजे की बाबा मिनिमम हॉस्पिटलायझेशन आणि मिनिमम इन्व्हेस्टिगेशन. तर त्याच्याकरता आपल्याला हे सर्व प्रकारचे वेगवेगळे हेल्थ सप्लिमेंट्स वापरत राहायला पाहिजे असं मी नेहमी लोकांना सांगतो. अजून एक मधुमेह आहे काय म्हणतात त्याला रक्तदाब कंट्रोल करण्यासाठी अतिशय पॉवरफुल आपण ज्यूस सांगतो. तो म्हणजे एक हृदयामृत नावाचा ज्यूस आहे. हृदयामृत हा हृदयामृत ज्यूस जो आहे त्याच्यामध्ये 17 वनस्पती आहेत. 17 वनस्पती आहेत म्हणजे अर्जुनापासून लसुणीपासून गुळवेलपासून 17 कढीपत्तापासून 17 प्रकारच्या वनस्पतींचा एक अर्क म्हणून एक हृदय अमृत म्हणून नावाचं आम्ही लोकांना रेकमेंड करतो. ज्या लोकांना चालताना दम लागतो किंवा ब्लड बोलताना दम लागतो, हृदय धडधडतं किंवा पॅल्पिटेशन होतं, अतिशय उपयुक्त इतके सुंदर रिझल्ट्स आहेत की माझ्याकडे 15-20 दिवसातच लोक सांगतात की आमचं हृदयाचं धडधडणं कमी झालं, झोप शांत लागायला लागली, मला वाढत्या बीपीमुळे असं छातीवर दडपण आल्यासारखं वाटत होतं, ते गेलं. तर मित्रांनो हृदयामृत हे 17 वनस्पतीपासून बनलेला अर्क आहे. त्याच्यामध्ये 17 वनस्पतीचा आणि 30 ml आणि 30 ml रात्री झोपताना घ्यायचं आहे आणि अतिशय प्रभावी हे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी किंवा ज्यांना बऱ्याच पेशंटना वय जसं 70 असतं 65 असतं तर दम लागतो, चालताना दम लागतो, जिने चढताना दम लागतो. जर ह्या प्रकारचे आपण हेल्थ सप्लिमेंट्स वापरले तर आपली दम लागण्याचं सुद्धा प्रमाण कमी होतो किंवा बंद होऊन जातं. माझा तर अनुभव बऱ्याच 99% पेशंटचा दम लागणं बंद होतो. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला ब्लड प्रेशर झाला तर आपलं काय आयुष्य संपलं असं समजू नका. जे नुकसान झालं ते नुकसान वाढू न देणे, जे नुकसान झालं ते नुकसान वाढू न देणे आपल्या हातात आहे. एक लक्षात ठेवा. जर मी नुकसानच वाढू दिलं नाही तर माझा फायदाच फायदा आहे. एखाद्या धंद्यामध्ये प्रॉफिट केव्हा मिळतो? जेव्हा त्या धंद्यामधली नुकसानी मी कमी करेल. पण नुकसानी वाढवली म्हणजे नुकसानी जास्त तर प्रॉफिट कमी होईल, नुकसानी कमी तर प्रॉफिट जास्त होईल. म्हणून शरीराला जे काही समजा लागली तर त्याचा विचार नाही करायचा. आता लागली गोळी तर लागली, पण माझं त्याच्याने होणारं नुकसान मी थांबवणार हा जर प्रण घेतला तर आपण ब्लड प्रेशर सहित आनंदी जीवन मस्त जीवन जगू शकतो आणि विदाऊट एनी सर्जरीसुद्धा आपण जगू शकतो हे मित्रांनो सांगतो. म्हणून एक लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा मी लोकांना नेहमी ॲडवाईस करतो की माणसाला एकच आयुष्य मिळणार आहे, एकच आयुष्य मिळालं तर ते आयुष्य मला गुणवत्तापूर्ण कसं जगता येईल त्याच्याकरता चांगल्या चांगल्या सप्लिमेंट्सचा आपण वापर केला पाहिजे. सप्लिमेंट्स वापरणे कॉन्सेप्ट काही लोकांमध्ये आहे, अजूनही भारतामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणावर नाही. म्हणजे आपल्या लोकांना वाटतं की सप्लिमेंट्सची गरज मला काय आहे, पण एक लक्षात ठेवलं पाहिजे जसं वय वाढतं
तसं शरीराची झीज होते आणि शरीराची जेव्हा झीज होते तेव्हा आपल्याला ती झीज भरून काढण्यासाठी ही हेल्थ सप्लिमेंट कामाला येतात. म्हणजे शरीराची जी झीज झालेली आहे ती भरून काढण्यासाठी हेल्थ सप्लिमेंटचा रोल आहे, लक्षात ठेवला पाहिजे. जे माझ्या शरीराला आज सगळीकडं हे आलं आहे, पोल्युशन आलेलं आहे, सगळीकडं जे आपण खातो पेस्टिसाईडचा वापर आहे, म्हणजे काय खातो याचीसुद्धा गॅरंटी नाही आहे. म्हणजे त्याच्यामुळे बरेच अनेक प्रकारचे टॉक्सिन्स आपल्या बॉडीत जात आहेत. तर हे आपल्या शरीरामध्ये जे टॉक्सिन्स जात आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचे हेल्थ सप्लिमेंट्स हवेत, एक लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जर आपण अशा पद्धतीने जर चांगले सप्लिमेंट्स वापरले तर आपण निश्चितपणे दीर्घायुषीसुद्धा होऊ, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहील, आपल्याला हृदयविकार होणार नाही, किडनी विकार होणार नाही. ही गोष्ट आपण मित्रांनो लक्षात ठेवली पाहिजे. आणि मी जाताना नेहमी सांगतो की भारतीय माणसं ही खरं म्हणलं तर दीर्घायुषी तशी नाही आहे. आता तुम्हाला सांगू की एक मुंबईकर सरासरी फक्त 55 वर्ष जगतो. म्हणजे जी मुंबईची पॉप्युलेशन जर आपण लक्षात घेतली तर 55 इयर्स इज अ ॲव्हरेज लाईफ ऑफ अ मुंबईकर आजच्या धकाधकीच्या जीवनात. 65 वर्ष इज अ ॲव्हरेज लाईफ ऑफ पुणेकर. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल 85 इयर्स इज अ ॲव्हरेज लाईफ ऑफ अ जॅपनीज मॅन. आणि जपानी स्त्री 87 वर्ष कमीत कमी जगते. रशियाचे काही पार्ट आहेत, जपानचे काही पार्ट आहेत, अमेरिकेचे काही भाग आहेत, तिथं 100 वर्षाची लोक आहेत. अगदी 90 वर्षाची लोक ड्रायव्हिंग करतात तिथं, 90 वर्षाची लोक प्रॅक्टिस करतात. म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो की जर आपण आपल्या आयुष्याला गुणवत्ता दिली तर आपण उत्कृष्ट आयुष्य जगू शकतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण जर 40शीत रनआउट झालो, 60th रनआउट झालो तर काय उपयोग आहे. मी तसं माणसाचं आयुष्य 120 वर्ष जगण्यासाठी देवानी बनवलं आहे. पण आजच्या जगामध्ये आपण 90 वर्ष, 85 वर्ष, 100 वर्ष जरी चांगलं जगू शकलो तरी 120 वर्ष जगण्यासारखं आहे. 90 वर्ष जरी मी क्वालिटी आयुष्य जगलो तरी 120 वर्ष जगण्यासारखं आहे. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा की एक आपली वृत्तीसुद्धा बदलली पाहिजे. शरीरावर खर्च न करणे ही भारतीय माणसाची वृत्ती आहे. तुम्ही सांगा 500 रुपयाचा पिझ्झा मागवायचा, एका मिनिटात पिझ्झा मागवायचा. तुम्ही सांगा 50,000चा मोबाईल घ्यायचा, एका मिनिटात 50,000चा मोबाईल घेतो माणूस. म्हणजे मोबाईल एका मिनिटात 50,000चा घेतो, पण शरीरावर 50 रुपये खर्च करताना 10दा विचार करतो. हे चुकीचं आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला पैसे कमवून कोण देतं? तुमचं शरीर तुम्हाला पैसे कमवून देतं. तुमचं शरीर, जर तुमचं शरीर आजारी पडलं तर काय होणार? तुमच्या इन्कमवर सुद्धा त्याचा परिणाम होणार. जर शरीरच आजारी पडलं, उद्या मी बेडमध्ये राहिलो, माझ्या शस्त्रक्रिया झाल्या, सारखं हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरांकडे चक्रा मारायला लागलो, तर माझं आर्थिक नुकसान होणार नाही? होणार की नाही? होणार. तर मित्रांनो लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जसं कार सर्व्हिसिंग करतो, AC सर्व्हिसिंग करतो, लिफ्ट सर्व्हिसिंग करतो, प्रत्येक ठिकाणी सर्व्हिसिंग आहे, स्कूटर सर्व्हिसिंग करतो, मग आपल्या शरीराची सर्व्हिसिंग का नाही करावी? या शरीराची सर्व्हिसिंग करोडो रुपयाचे पार्ट्स देवाने दिलेत. बघा, तुम्ही लक्षात घ्या, देवाने आपल्याला करोडो रुपयाचं शरीर फ्री दिलंय. एकही पैसा देवाने तुमच्याकडनं घेतलेला नाही, हे पण लक्षात ठेवा. तुम्ही एकही रुपया देवाने तुमच्याकडनं घेतलेला नाही. तुम्ही पुणे शहरात जेव्हा जन्माला आलात तेव्हा तुम्ही करोडो रुपयाचं शरीर फ्री आणलेलं आहे. त्याला कुठला GST भरलेला नाही, LBT भरलेलं नाही, जकात भरलेलं नाही, काही नाही. तुम्हाला ब्रेन देवाने 10 लाखाचा दिला आहे, 10 लाखाचे डोळे दिलेत, 10 लाखाचा हार्ट दिले, 10 लाखाच्या किडन्या दिल्यात, 10 लाखाचे हात दिलेत, 10 लाखाचं लिव्हर दिलंय, 10 लाखाचे पाय दिलेत, 10 लाखाचं नाक दिले, 10 लाखाचे केस कान दिलेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट एक लाखो रुपयाचा पार्ट दिलाय. तर हे मेंटेनन्स फ्री राहील का? तर मी लोकांना नेहमी सांगतो 40 वर्ष तुम्ही फुकट जगाल. आयुष्याची पहिली 40 वर्ष फुकट जगाल. पुढची 40 वर्ष जर तुम्हाला जगायचं असेल तर ते फुकट जगता येणार नाही. तुम्हाला शरीरावरती थोडाफार खर्च करायला पाहिजे. आणि मी लोकांना नेहमी सांगतो खर्च म्हणजे काही फार जास्त करायचा नसतो. मी जे काही पैसे कमवतो त्यातला एक भाग हा माझ्या शरीरासाठी ही संकल्पना करा. मी जे काही पैसे कमवतो तर किती? महिन्याला 500 रुपये खर्च केले तर 17 रुपये रोजचा खर्च करोडोच्या शरीर मेंटेनन्सला. आणि महिन्याला 1000 रुपये खर्च केले तर 33 रुपये रोजचा खर्च. आता 33 रुपये 15 रुपयामध्ये काय येतं आजच्या जगामध्ये? चहाचा कप जरी प्यायला गेलो तर 15-20 रुपये लागतात, कॉफी प्यायला गेलो तर 40 रुपये लागतात. म्हणून लक्षात ठेवा की जान है तो जहान है, शरीर है तर सब कुछ है. माणूस सगळं काही भोगू शकतो फक्त शरीरानेच.
जर शरीर चांगलं असेल तरच तुम्ही जीवनात आनंद लुटू शकता, सगळं काही भोगू शकता. पण शरीरच साथ देणार नाही तर काय भोगणार. भरपूर पैसे आहेत. मी एक मुद्दामून लोकांना उदाहरण देतो की लोकांकडे भरपूर पैसे असतात, परंतु त्यांना असे रोग होतात. समजा एखाद्याला डायबिटीज झाला तर तो 100 फ्लॅटची स्कीम बांधणारा माणूस एक पेढासुद्धा त्याच्यासाठी विष ठरतं. अनेक लोक पैसे असतात पण मी फॉरेनची ट्रिप करू शकत नाही कारण मला हृदयाचा मोठा त्रास आहे, मला भीती वाटते, माझे पाय चालत नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा की शरीरावर प्रेम करायला शिका. जो माणूस शरीरावर प्रेम करेल तोच माणूस दीर्घायुषी होईल, एक लक्षात घ्या. आणि मी लोकांना हीच कॉन्सेप्ट शिकवतो. माझं उद्दिष्ट आहे की निसर्गोपचाराद्वारे, नैसर्गिक हेल्थ सप्लिमेंटद्वारे आपलं आयुष्य कसं चांगलं करता येईल, उत्कृष्ट आयुष्य कसं जगता येईल, रोगमुक्त कसं राहता येईल, या दृष्टीने मी करत असतो. तर एकच लक्षात ठेवा, तुम्हाला जर माझी काही मदत या बाबतीत लागली तर माझा मोबाईल नंबर घ्या, 9822041759, 9822041759, आणि कधी मला संपर्क साधा आपल्या आरोग्याच्या समस्येबद्दल. धन्यवाद.